तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्या समाजाने महाराष्ट्राला अण्णाभाऊ सारखा साहित्याचा सूर्य दिला, ज्या समाजाच्या ढोल तासांच्या तालावर इतिहास नाचला, ज्या समाजाने या देशाच्या संस्कृतीला आवाज दिला, त्या मातंग समाजाला आजही काही गावांमध्ये मंदिराच्या पायरीवरच का थांबविले जाते? देव सर्वांचा असताना देवाच्या दारात जात का विचारली जाते? संविधान समतेची हमी देत असताना विहिरीवर पाणी भरताना अजूनही अपमान का सहन करावा लागतो? लग्नात घोड्यावर बसल्यावर आजही काही तरुणांना मारहाण केली जाते. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचा वारसा लाभलेल्या समाजावर आजही अन्याय का जिवंत आहे? मित्रांनो, हा प्रश्न फक्त मातंग समाजाचा नाही, तर भारताच्या लोकशाहीच्या आत्म्याचा आहे. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक आहे. मातंग समाजाचा इतिहास हा पराक्रमाचा, कलेचा, श्रमाचा आणि संघर्षाचा आहे. हा समाज फक्त एका जातीचे नाव नाही, भारताच्या सामाजिक रचनेतील एक महत्त्वाचा स्तंभ आहे. गावोगावी संदेश पोहोचवणारा, लोककला जिवंत ठेवणारा, रणसिंग फुंकणारा, समाजाला जागवणारा हा समाज शतकानुशतके आपल्या कर्तृत्वाने ओळखला जातो. पण दुर्दैव बघा, ज्यांनी समाजासाठी इतके काही केले त्यांनाच समाजाने वारंवार उपेक्षित केले. इतिहासभर त्यांना अस्पृश्यतेचा, अपमानाचा आणि अन्यायाचा सामना करावा लागला. आज आपण 21व्या शतकात जगतो. भारत चंद्रावर पोहोचला, तंत्रज्ञानाने जग बदलले, पण अजूनही अनेक गावांमध्ये मातंग समाजातील लोकांना मंदिर प्रवेश नाकारला जातो. देव सर्वांचा आहे असे आपण म्हणतो, मग देवाच्या दारात माणसाला जात का विचारली जाते? महाराष्ट्रात आणि देशात अनेक भागात अशा घटना समोर आल्या आहेत, जिथे दलित समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश केल्यामुळे सामाजिक बहिष्कार सहन करावा लागला. हा केवळ कायद्याचा भंग नाही, हा माणुसकीचा अपमान आहे. फक्त मंदिरच नाही, काही ठिकाणी अजूनही स्वतंत्र स्मशानभूमी, वेगळी बसण्याची व्यवस्था, चहासाठी वेगळे ग्लास आणि सार्वजनिक कार्यक्रमात दुय्यम वागणूक दिली जाते. हे ऐकताना संताप येतो, पण वास्तव कधीकधी यावर कठोर असते. लग्नामध्ये वराने घोड्यावर बसणे ही आनंदाची गोष्ट असावी, पण अनेक ठिकाणी दलित घोड्यावर बसला म्हणून दगडफेक झाली, मिरवणूक अडवली गेली, पोलीस संरक्षण घ्यावे लागले. प्रश्न असा आहे, हा कोणता समाज आपण उभारत आहोत? मातंग समाजातील अनेक कुटुंबे आजही शिक्षण, रोजगार, जमीन, आरोग्य आणि सुरक्षितता यावर मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. शहरात संधी आहे, पण ग्रामीण भागात परिस्थिती अजूनही कठीण आहे. परंतु या काळात अंधारात एक तेजस्वी नाव उभे राहते, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केवळ लेखन केले नाही, त्यांनी समाजाला आवाज दिला. त्यांच्या शब्दात क्रांती होती, त्यांच्या कथांमध्ये जिवंत वास्तव होते. फकीरा ही केवळ कादंबरी नाही, ती स्वाभिमानाची मशाल आहे. ती सांगते अन्याय सहन करायचा नसतो, त्याच्या विरुद्ध उभं राहायचे असते. आज प्रश्न असा आहे की अण्णाभाऊंच्या समाजाला अजूनही संघर्ष का करावा लागतो? उत्तर स्पष्ट आहे, कायदे बदलले पण मनोवृत्ती बदलायला वेळ लागतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा हक्क दिला, अस्पृश्यता कायद्याने संपविली, पण कायद्याची अंमलबजावणी समाजाच्या मनात व्हायला हवी. अन्याय फक्त बाहेरून होत नाही, कधी कधी तो आपल्या शांततेमुळे वाढतो. जेव्हा आपण अन्याय पाहून गप्प बसतो, तेव्हा अन्याय करणाऱ्यांचे धैर्य अजून वाढते. मातंग समाजाने आता स्वतःच्या शक्तीची जाणीव करून घ्यायला हवी. शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे, लेखणी ही सर्वात मोठी तलवार आहे, संघटन ही सर्वात मोठी ताकद आहे. आज गरज आहे नव्या अण्णाभाऊंची, नव्या लेखनांची, नव्या वकिलांची, नव्या अधिकारांची, नव्या उद्योगकारांची. कारण समाजाचा सन्मान दुसरा कोणी देत नाही, तो मिळवावा लागतो. मंदिरात प्रवेश नाकारला तर काय करायचे? कायद्याचा आधार घ्यायचा, प्रशासनाकडे तक्रार करायची, सामाजिक संघटनांना सोबत घ्यायचे, शांतपणे ठामपणे हक्क मिळवायचा. परंतु संघर्ष फक्त विरोधाचा नसतो, तो निर्माण करायचाही असतो. स्वतःची मंदिरे, स्वतःची वाचनालये, स्वतःच्या शैक्षणिक संस्था, स्वतःचे उद्योग उभे करणे ही खरी क्रांती आहे. आज अनेक मातंग तरुण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत आहेत, व्यवसाय उभारत आहे, कला, साहित्य, राजकारण, प्रशासन आणि विविध क्षेत्रात नाव कमावत आहे. ही खरी आशा आहे. पण अजून एक प्रश्न विचारूया, आपण आपल्या मुलांना अण्णाभाऊ असायला देतो का? आपण त्यांना त्यांच्या इतिहासाची ओळख करून देतो का? कारण ज्याला स्वतःचा इतिहास माहीत नाही तो भविष्य
घडू शकत नाही. समाजातील अंतर्गत भेदभाव, गटबाजी हेही प्रगतीचे मोठे अडथळे आहेत. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एकता आवश्यक आहे. लक्षात ठेवा, जगात कोणताही समाज, शिक्षण, संघटन आणि स्वाभिमानाशिवाय पुढे गेलेले नाही. आज मंदिराच्या दारात थांबवले जाते, उद्या संसदेच्या दारात स्वागत झाले पाहिजे. आज विहिरीवर पाणी नाकारले जाते, उद्या जलनीसाठी ठरवणारे आपण असले पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांनी एकदा सांगितले होते की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. या एका वाक्यात संपूर्ण क्रांती समावलेली आहे. हा समाज नेहमी मेहनती आहे, कलावंत आहे, बुद्धिमान आहे. त्याला फक्त संधी आणि एकतेची गरज आहे. जर आजही कुठे मंदिरात प्रवेश नाकारला जात असेल तर ती त्या गावाची लाज आहे, त्या समाजाची लाज आहे आणि लोकशाहीचा डाग आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त भावनांसाठी नाही, तो कृतीसाठी आहे. तुमच्या गावात, तुमच्या परिसरात कुठेही असा अन्याय होत असेल तर अन्यायाविरुद्ध उभे राहा. कारण अन्याय सहन करणारा आणि अन्याय करणारा दोघे दोषी असतात. अण्णाभाऊंचा वारसा म्हणजे फक्त जयंती साजरी करणे नाही, त्यांच्या विचारावर चालणे आहे. तुमच्या घरात पुस्तकांना, मुलांना शिक्षण द्या, समाजात एकता निर्माण करा आणि कोणत्याही अन्यायाविरुद्ध डोके झुकवू नका. आज गरज आहे रडण्याची नाही, उभे राहण्याची आहे, तक्रार करण्याची नाही, परिवर्तन घडवण्याची आहे. मातंग समाजाचा इतिहास गुलामीचा नाही, तो लढायचा आहे. आणि जो समाज लढू शकतो त्याला जगात कोणी थांबवू शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मातंग समाजाला त्याचा सन्मान, हक्क आणि त्यांचे स्थान मिळाले पाहिजे तर हा व्हिडिओ प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण क्रांती एका विचारातून सुरू होते, एका शब्दातून वाढते आणि लाखो लोकांच्या एकतेतून विजय मिळतो. जय अण्णाभाऊ साठे, जय भीम, जय संविधान.